नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे 2025 ची. तर त्याच्या संदर्भात एक अति महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे आपल्यासमोर. तर ती माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता जर बघितला तुम्ही तर ही जी पदभरती आहे, लक्षात घ्या ही पदभरती जवळपास किती पदे येणार आहेत? तर 10,000 प्लस पदे येणार आहेत. लक्षात घ्या काय की 10,000 प्लस पदं असणार आहे आता. काल तुम्ही बघितलं असेल की एक हे आली होती प्रसिद्धीपत्रक होतं त्याच्यामध्ये काल एक मीटिंग झाली होती ते तुम्हाला पहिलं बघा हे ते प्रसिद्धीपत्रक आहे ज्याच्यामध्ये काल जी 17 तारखेला सकाळी 11 वाजता मीटिंग होती आणि याच्यामध्ये टोटल 12 हे जे आहेत आयुक्त होते पोलीस आयुक्त ते होते त्याच्यामध्ये पोलीस आयुक्त मुंबईसाठी त्याच्यानंतर ठाणे पुणे नागपूर मुंबई भायंदर पिंपरी चिंचवड नाशिक औरंगाबाद शहर अमरावती शहर सोलापूर शहर लोहमार्ग पोलीस याच्यासाठी याच्यामध्ये एक मीटिंग झाली होती यांना बोलवलं होतं आता अजून एक महत्त्वपूर्ण माहिती आहे ती म्हणजे बघा आजच्याच पेपरला आलेला आहे तुम्ही बघू शकता आजचा पेपर आहे याच्यामध्ये सकाळच्या पेपरमध्ये आलेला आहे की पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदांची जी ज्येष्ठता यादी आहे शेवटची यादी ही 31 मार्च 2001 खेरीज काय केलेलं आहे की सेवानिवृत्त मयत आणि बडतर्फ जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या आमदाराची माहिती काय केलं की यांनी मागवली होती पहिले तर मी ऑलरेडी काल सांगितलं होतं त्याच्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे की काय केलं की जे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे, हवालदार या पदावरती पदोन्नती दिल्यानंतर 31 मार्च नंतर रिक्त पदांची माहिती घेतली जाणार आहे त्याच्यानंतर 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 मध्ये रिक्त झालेल्या पोलीस शिपाई चालक बॅट्समन या पदाची काय करणे की परिगणना करून आंतरजिल्हा बदली गटाने जाणारे वगळून राहिलेली जी प्रत्यक्ष पद आहे त्याची माहिती मागवलेली आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर प्रतिनियुक्तीने भरली झालेली जी पदं आहेत त्या आस्थापनात प्रत्यक्षात रिक्त आहेत अशा पदांचा रिक्त पदे म्हणून समाविष्ट करावा अशी माहिती आहे आणि त्याच्यानंतर जे उमेदवार काय करले की निवड झालेले आणि हजर झालेले नाही असे काय करले की पदांची ही सगळी माहिती टोटल एवढी माहिती काय केली की मागवलेली आहे आणि ही जी पदभरती आहे लक्षात घ्या सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे तुम्ही बघू शकता हे सप्टेंबर पासून ही पदभरती सुरू होणार आहे आणि जवळपास जर बघितलं तुम्ही तर बघा हे 10,000 प्लस पदं असणार आहे 10,000पेक्षा जास्त पदं असणार आहे हे आणि शासनाकडे याचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे लक्षात घ्या की 10,000 पर्यंत पदं हे असणार आहेत हे सांगितलेलं आहे राजकुमार कोटकर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पदके यांनी सांगितले आहे सकाळच्या याच्यातली ही माहिती आहे तर तयारी चालू करा पावसाळा संपला तुम्हाला काय होईल की पदभरतीची जाहिरात येणार आहे तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद